संत तुकाराम महाराज हे मराठी भक्ती साहित्याचे एक अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते विठोबा भक्तीचे पुरस्कर्ते, भागवत धर्माचे प्रचारक आणि समाज प्रबोधन करणारे महान संत होते. त्यांचा जन्म 1608च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील देहू गावात झाला. त्यांचे वडील बिझनेस करणारे होते आणि वाणी समाजातले होते. तुकाराम बालपणापासूनच भक्तिभावाने भरलेले होते. त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली. वडिलांचा मृत्यू, दुष्काळामुळे व्यापाराचा आणि पहिल्या पत्नीचा मृत्यू वजा, पण या दुःखांमध्येही त्यांनी आपला आध्यात्मिक मार्ग सोडला नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या काव्यरचनेतून सामान्य जनतेला अध्यात्म समजावून सांगितले. त्यांनी अभंग या काव्यप्रकाराचा उपयोग केला. हे अभंग आजही महाराष्ट्राच्या गावागावात गायले जातात. त्यांचे अभंग सहज, सोपे पण अत्यंत प्रभावशाली होते. त्यांनी कुठलेही कठीण संस्कृत श्लोक न वापरता मराठी भाषेत विठोबा भक्ती, समाजसुधारणा आणि आत्मज्ञान यावर अभंग लिहिले. त्यांचे कार्य म्हणजे लोकांमध्ये देवावरील श्रद्धा जागवणे, अंधश्रद्धा दूर करणे आणि समाजातले भेदभाव कमी करणे. तुकाराम महाराज म्हणायचे, जाणीजे आत्मा आपुला, जाणीजे पांडुरंग. यामध्ये त्यांनी आत्मज्ञान आणि भगवंत एकच असल्याचा संदेश दिला आहे. त्यांनी वर्णाश्रम व्यवस्था, जातीभेद आणि कर्मकांड यांचा विरोध केला. त्यांनी केवळ देवभक्ती पुरेशी आहे असे सांगून सर्वसामान्य लोकांपर्यंत अध्यात्म पोचवले. त्यांच्या अभंगातून नैतिकता, नीतिमत्ता आणि प्रेम यांचा संदेश मिळतो. तुकाराम महाराजांचे जीवन हे अत्यंत साधे परंतु त्यागमय होते. त्यांचा विश्वास होता की सत्य बोलावे, नम्र राहावे आणि देवाच्या नामस्मरणात रत राहावे. त्यांचा वारकरी संप्रदायावर मोठा प्रभाव होता. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला वारीमध्ये तुकाराम महाराजांची पालखी आजही अभिमानाने व श्रद्धेने वाहिली जाते. तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा शेवटही तितकाच अद्भुत होता. परंपरेनुसार असं मानलं जातं की ते आपले सर्व शिष्य आणि भक्त यांच्यासमवेत असताना देहधारी अवस्थेतच वैकुंठास गेले. असा योग काही महान संतांनाच लाभतो.